पक्ष आहेत ते सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत आम्हीही अखिल भारतीय काँग्रेस कमिटी त्याचबरोबर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीनं जे काही आम्हाला आदेश आले त्या पद्धतीने महाराष्ट्रात या ठिकाणी आम्ही आघाडीचा धर्म आम्ही पाळणार। पण गेल्या काही दिवसांपासून आपण नाराज आहात, टोकाचा निर्णय घ्यावा लागेल, मग आता तो टोकाचा निर्णय मावळल्याचं म्हणायचं का? नाही, आता याच्या संदर्भातला आधीच जी काही प्रक्रिया झाली त्या प्रक्रियेत हा लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं काँग्रेस पक्षाला मिळावी म्हणून ही आमची प्रामाणिक भूमिका होती। त्या पद्धतीनं आजपर्यंत आम्ही लढलो। आता विशाल पाटील यांनी ठेवलेला अर्ज तो मागे घ्यायचा का कंटिन्यू करायचा, हा अर्ज वैयक्तिक त्यांची भूमिका असेल की काँग्रेस त्या संदर्भातला तो निर्णय करायचा तो महाविकास आघाडीतल्या तीन घटक पक्षाच्या ते तिन्ही पक्ष प्रमुख पक्षांच्या वरिष्ठ नेते जे काही ह्याच्यातले महाराष्ट्र लेवलचे आहेत ते निर्णय घेतील। मध्यंतरी जे कार्यालयावरचं काँग्रेस हटवण्यात आलं होतं सांगली होतं, आता पुन्हा काँग्रेस येईल का त्या कार्यालयात? नाही, त्या संदर्भातले काँग्रेस कार्यकर्त्यांची नाराजी होती, ती नाराजी त्यांनी त्या निमित्तानं व्यक्त केली होती आणि आता तो नवीन त्यांनी त्या पद्धतीनं झालेला आहे। त्याच्यात मनापासून सहभागी असेल? नाही, नक्कीच याच्यात महाविकास आघाडीचा जो काही पालन इथं सगळीकडे महाराष्ट्रात आहे त्याच पद्धतीनं काँग्रेस मेळावा घेणार असं कळालं नाही। त्या संदर्भातला योग्य तो निर्णय आम्ही आमच्या वरिष्ठ पातळीवर पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून सांगलीचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आलेले असं राऊत म्हणालेले आहेत आणि कोणताही आमच्यामध्ये मतभेद नाहीत असं त्यांनी दावा संजय राऊत यांनी केला। सांगलीची जागा मविआज जिंकणार असा दावाही राऊत यांनी केला।